खोज मास्टरच्या प्रत्येक उलगड्याला बेसफुल आधार असतो, प्रत्यक्ष प्रकारचे पुरावेसुद्धा असतात आणि असे पुरावे शोधत असताना कार्यालयीन ज्याला कागदोपत्री पाठपुरावा हा सुद्धा आम्ही करत असतो। या प्रकरणामध्ये शेकडो युवक या रॅकेटमध्ये फसलेले आहेत, त्यांना सावज म्हणून या लोकांनी घेतलेलं आहे आणि केवळ पावरच नव्हे तर ही चेन महाराष्ट्र राज्याच्या लेवलला खूप मोठी आहे। अशा प्रकारचा सुद्धा एक कानोसा आम्हाला लागलेला आहे। या चेनमध्ये खूप मोठमोठे लोक सहभागी आहेत आणि त्यांचं मोठं पाठबळ अशा प्रकारच्या व्यक्तीला असल्यामुळं तो बिनधास्तपणे वावरत असतो। अशा प्रकारच्या विविध पोस्टिंग घेऊन राज्य शासनाचं ही फसवणूक MPSC UPSC परीक्षा सहज क्रॅक करून जर तुम्ही चांगल्या हुशार विद्यार्थ्यांना मागे ठेवता आणि त्यांचा लाभ कोणत्याही प्रकारची मेहनत न करता तुम्ही जर का अलगद त्यांचा हक्क हिरावता तर कुठेतरी तुमची दखल मीडिया आणि मीडियाच घेणार। नागरिक जर जागृत झाले तर मीडियाचं काम तेवढं सोपं होतं। मित्रांनो, या चेनमध्ये आपण अशा प्रकारचे कार्यपद्धती करत असताना आणि हा पंचनामा करत असताना पुढील अनेक भागात विविध भागात अशा प्रकारच्या सगळ्या या रॅकेटच्या खोल आणि पंचनामा यथोचित करण्याची आपली मानसिकता आहे आणि तशा प्रकारची तयारी सुद्धा आहे। त्यामुळंच आपण ह्या जो विद्यार्थ्याच्या जीवाचा म्हणजे भविष्याचा प्रश्न आहे अशा प्रकरणामध्ये हात घातलेला आहे आणि या खोज मास्टरच्या सदराला निश्चितच महाराष्ट्र राज्यातील लोक लाईक करतील, सबस्क्राईब करतील आणि शेअर करतील। आपल्या परिसरातील सर्व माहिती तुम्ही अशा प्रकारच्या बनावट रॅकेटची आमच्यापर्यंत पोहोचवाल, यासाठी आम्ही गुगल फॉर्म आपल्यापर्यंत पोहोचवणार आहोत। व्हॉट्सअप, इंस्टाग्राम या थ्रू सुद्धा आमच्या पेजवर तुम्हाला त्या फॉर्मची लिंक येईल किंवा त्या फॉर्मला सबमिशन करून आमच्यापर्यंत निश्चित पाठवा। या पार्टचा यथोचित उलगडा आपण पुढच्या भागामध्ये घेणार आहोत, परंतु मी माझ्या हितचिंतकांना सांगतो की मित्रांनो, मरण आणि जगणं, जन्म आणि मृत्यू हा वरच्याच्या हातामध्ये आहे। त्याच्यामुळं तुमच्या धमकीला मी कधीही भीक घालत नाही। आणि राहिला विषय आमच्या प्रसार माध्यमाचा की लोकांची चर्चा असते, नागरिकांची चर्चा असते की 4 दिवस आम्ही ओरड करतो आणि नंतर शांत बसतो। जर जनसामान्यांना किंवा ज्यांचा हक्क आहे त्यांच्यासाठी आम्ही लढत असताना त्यांच्याकडूनच जर आम्हाला प्रतिसाद मिळाला नाही तर आमचं याच्यामध्ये कोणताही स्वार्थ नसतो। त्यामुळं लढणाऱ्यासाठी जर एखाद्या गावासाठी जर का त्या सरपंच लढत असेल आणि त्या गावाला त्याची किंमत नसेल किंवा त्या गावाला त्याची गरज नसेल तर तो सरपंच एका काळी असा होऊन जातो की यांनाच गरज नाही तर आम्ही काय करणार। तशा पद्धतीनं तुमचा हक्क हिरावलेला आहे विद्यार्थी मित्रांनो, विद्यार्थी मैत्रिणींनो, तुमचा हक्क हिरावलेला आहे, तुमचा हक्क यांनी हिसकावून घेतलेला आहे, तुमचा भविष्याचा घास यांनी गिरंकृत केलेला आहे। तेव्हा तो घास जर तुम्हाला हिसकावायचा असेल तर खोज मास्टरच्या पाठीशी असे ठाम उभे राहा। आपण यांना घरी तर पाठवूच